हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे मटका खिचडी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे। सगळ्यात पहिले तर हे जे भांडं आहे हे मातीचं आहे। सो आपण याच्यात बनवणार आहे मटका खिचडी। हे मातीचं भांडं आहे आणि हे आहे तांदूळ। हे साधारण 1 वाटी आहेत आणि हे मुठभर आपले हे मूग डाळ आणि तुरीची डाळ आहे। हे दही, मीठ, अजून आहे हा कांदा, टमाटर आणि बटाटा, आणि हे तिखट, लाल तिखट, हिरवं तिखट, शेंगदाणे, आणि हे जिरं, हे तिखट आपलं। हा मसाला आहे खडा मसाला आहे, हळद आहे, हे तूप आहे आणि तेल। आणि आधी आपण गॅसवरती गरम करायला पाणी ठेवलेले ते खिचडीसाठी आपण लागणार आहे। तर लेट्स स्टार्ट खिचडी। तर सगळ्यात पहिले गॅस ऑन करून हे भांडं आधी ठेवायचं आहे। सो मातीचं भांडं असल्यामुळे त्यातली टेस्ट वेगळीच लागते। तर चला स्टार्ट करू आपण रेसिपी। गरम झालेलं आहे हे भांडं आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी तेल टाकूया। गरम लवकर होतं आहे, तर आधी सुरुवातीला आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून बघूया गरम झालं आहे की नाही। तर झालं आहे, तर आपण आधी जिरं टाकूया। हे चांगलं गरम झालं की त्यामध्ये मग कांदा आणि हे कच्चा बटाटा हे आधी आणि टमाटर हे टाकून सौते करायचं, म्हणजे फ्राय करायचं। नंतर मग मसाला टाकायचा आणि हे अख्ख्या मिरच्या आहेत, ह्या पण जे टेस्ट इन्हान्स करतात। आणि मग शेवटी हे तूप आहे, या तुपामुळे एक वेगळीच टेस्ट येते, हे आपण शेवटी टाकूया। त्यामध्ये आपण हा कच्चा बटाटा पण टाकू, म्हणजे तो शिजेल। आणि परतला तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर तो खिचडीसोबत शिजून जाईल। आता याला चांगलं लाल येईपर्यंत फ्राय करायचं। आता हे छान परतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण याला लाल कलर पण आलाय। याच्यामध्ये आपण आता टमाटर टाकूया। क्यों नहीं लग रहे हैं ये धरती गगन, हे बघा, हे आता आपलं चालू आहे। तर जोपर्यंत टमाटरचं हे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं। नंतर मग यात हे हिरव्या वाटणाची पेस्ट टाकायची, रेड वाटण, याच्यामध्ये रेड चिलीची आहे, आणि हे मिरच्या आहेत आणि शेंगदाणे, हे सगळं आधी मिक्स करायचं। मी पटापट मसाला टाकलेत आणि सगळे जे होते मसाले काढलेले सगळे मसाले मी याच्यात टाकले, आणि याच्यात दही पण टाकलाय, हळद पण टाकली, मसाला टाकलाय। आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आता हे भिजलेले तांदूळ।
आणि ही डाळ चांगली परतून घ्यायची. चला मी एक जीव करते, मग नंतर आपण हे छान प्रकारे आता परतलेले आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हे तूप टाकायचं आहे. तुपामुळे एक छान टेस्ट येते. हे जे गरम पाणी आहे हे आता आपण याच्यात टाकूया. जेवढं लागतं तेवढंच टाकूया, जास्त नको. म्हणजे जसं लागेल तसं आपण याच्यात टाकू शकतो. पूर्णपैकी छान आता झालेलं आहे बघा. हे मिरची वगैरे तुम्ही नंतर हे करू शकता, स्किप करू शकता. हे वरतून थोडंसं तूप टाकलंय मी. आता फ्लेम थोडीशी लो करायची, म्हणजे गरम पाणी आहे तर ते छान शिजेल. आणि आता या सुरुवातीला तर उलटं करून करायचं, म्हणजे हे पुढे हे होणार नाही. वाव, अशा प्रकारे मटका आपली खिचडी तयार झालेली आहे. छान प्रकारे शिजली आहे. हे टमाटर आणि हे दही आहे. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा माय चॅनल जस्ट क्रिएटिव्ह दीपिका. थँक्यू.